नमस्कार. श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते। तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होवोत हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर उद्या आहे सफला एकादशी आणि 2024 या महिन्यातील पहिली एकादशी 7 जानेवारी या दिवशी आलेली आहे आणि वार आहे रविवार। तर रविवार सुद्धा हा आपला विष्णूचा वार आहे, खंडेरायाचा पण वार आहे आणि विष्णुदेवाचा पण आहे। तर उद्या आपल्याला लक्ष्मी मातेला आणि विष्णुदेवाला शंखाने अंघोळ घालायची आहे, म्हणजे शंखामध्ये पाणी भरून अभिषेक करायचा आहे। हे शंखाने आपण अभिषेक केल्यानंतर माता लक्ष्मी आणि विष्णुदेव यांची कृपा आपल्या घरावर अखंड राहत असते। तर बघा, प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येत असतात। तर या 2024 मधील जानेवारी महिन्यातील ही पहिली एकादशी आलेली आहे। एकादशीचे उपवास बरेच जण करत असतात आणि आपल्यालाच याच एकादशीच्या दिवशी काही उपाय करायचे आहेत, त्याच्यामुळे आपल्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण होणार आहेत। तर आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला खूप महत्त्व आहे। दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा मिळते। आपण कोणतेही काम करताना, म्हणजे कोणतेही शुभ काम करते वेळेस अगोदर दिवा लावतो किंवा अगरबत्ती तरी लावून आपण आपल्या कामाला सुरुवात करत असतो। तर कोणतेही काम करायच्या अगोदर आपल्याला काही उपाय करायचे असतात, म्हणजे त्या आपल्या कामाला यश भेटावं। आपण जे काम करतो त्या कामामध्ये आपल्याला सफलता मिळावी, आपलं सगळं चांगलं व्हावं असं प्रत्येकालाच वाटत असतं। त्याच्यासाठी आपण काही उपाय करायचे आहेत। तर उद्या सकाळी लवकर उठून आपल्याला आपली सगळी कामे उरकून घ्यायची आहेत आणि दाराच्या बाहेर पाणी शिंपडायचं आहे। उंबऱ्याला हळदीचं लेपन, रांगोळी आणि दिवा हे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते। हे 3 कामं तुम्हाला अगोदर करायची आहेत। त्यानंतर देवपूजा करून घ्यायची आहे। देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला देवघराच्या समोर बसून एक डिश घ्यायची आहे आणि एका डिशमध्ये तुम्हाला जर धन प्राप्तीसाठी उपाय करत असाल तर तुम्हाला त्या डिशमध्ये धने टाकायचे आहेत। एक चमचा 2 चमचे धने टाकायचे आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला पंती ठेवायची आहे। पंती मातीचीच घ्यायची आहे। पंती ठेवायची आहे, त्याच्यामध्ये 2 वातीची 1 वात करून घालायची आहे आणि दिव्याची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे। पूजा करून घेतल्यानंतर वाती घातल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये तिळाचं तेल घालायचं आहे किंवा तूप असेल तर तूप घालू शकता। तिळाचं तेल घाला, तेही नसेल तर तुम्ही अगदी साधं तेल सुद्धा वापरू शकता। आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर तुम्ही घरामध्ये सुख शांती समृद्धी राहावी यासाठी जर उपाय करत असाल, तुमचं कुठलं काम होत नसेल ते कामासाठी जर तुम्ही उपाय करत असाल तर तुम्हाला त्याच्या खाली अक्षदा टाकायच्या आहेत, म्हणजे तांदूळ टाकायचे आहेत पंतीच्या खाली। आणि जर तुम्हाला घरामध्ये काही त्रास असेल, बाहेरच्यांचा त्रास असेल तर तुम्हाला त्याच्या खाली मोहरी टाकायची आहे पिवळे। असे 3 वस्तू तुम्हाला प्लेटामध्ये कुठलीही एक टाकायची आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती पंती ठेवायची आहे। पंतीमध्ये वाती घालायच्या आहेत, तेल घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 1 कापराचा तुकडा टाकायचा आहे। 1 किंवा 2 किंवा 5 कापराचे जसे छोटे असतील तशा वड्या तुम्हाला त्यात टाकायच्या आहेत। आणि त्याच्यानंतर दिव्याची पूजा झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या डाव्या हातामध्ये किंवा एका वाटीमध्ये 11 किंवा 21 लवंग घ्यायचे आहेत। लवंग अखंड हव्यात, कारण लवंग ह्या लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहेत। जेवढे आपण लक्ष्मी मातेच्या प्रिय वस्तूंचा वापर करून उपाय करत असतो त्यावेळी लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होत असते, आपल्या घरातील दरिद्रता नष्ट होत असते, आपल्यावर तिची कृपा झाल्यामुळे आपल्या घराची भरभराट होत असते, आपलं जे कर्ज असेल ते कर्ज संपण्यास मदत होत असते। तर असे उपाय आपल्याला करायचे असतात। तर त्याच्यानंतर तुम्ही जे 11 लवंग घेतलेले आहेत त्या लवंगावर तुम्हाला हळदी आणि कुंकू टाकायचं आहे आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपल्या कुंडलीतील जो गुरुग्रह आहे तो गुरुग्रह मजबूत होण्यासाठी आपल्याला दिव्यामध्ये सुद्धा थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडासा कापूर त्याच्यामध्ये टाकायचा आहे। आणि ज्या वेळेस आपण हे सगळं टाकल्याच्या नंतर एका वाटीमध्ये किंवा आपल्या हातावर ज्या लवंग घेतलेले आहेत त्या लाल करून घ्यायचे आहेत आणि एक लवंग तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे। दिवा अगोदर प्रज्वलित करून घ्यायचा आहे
तुमची इच्छा मागायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक एक लवंग लक्ष्मी अष्टक म्हणत टाकायची आहे. जर तुम्ही 11 लवंगा घेतले असतील तर 11 वेळेस लक्ष्मी अष्टक म्हणत तुम्हाला या लवंगा त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत, किंवा 21 लवंगा घेतले असतील तर 21 वेळा तुम्हाला लक्ष्मी अष्टक म्हणत तुम्हाला या लवंगा दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. अशा प्रकारे आपल्याला दिव्यामध्ये ही जी वस्तू टाकायची होती ती म्हणजे लवंग टाकायचे आहेत. हा उपाय आपल्याला सकाळी करायचा आहे आणि त्याच्यानंतर संध्याकाळी दिवा शांत झाल्यानंतर हा दिवा थोडा वेळ चालतो आणि नंतर शांत होतो. त्याच्यानंतर तुम्हाला तो दिवा देवघरात तसाच ठेवायचा आहे आणि संध्याकाळी 6:30 ते 7:30च्या दरम्यान तुम्हाला त्या वात आणि थोडीशी जी वात शिल्लक राहते ती थोडी वात आणि लवंगा बाहेर काढून घ्यायची आहे. त्याच पंक्तीमध्ये हा उपाय करायचा आहे. वात काढून घ्यायची आहे, लवंगा काढून घ्यायच्या आहेत. त्याच्यामध्ये 11 1 किंवा 21 तांदळाचे म्हणजे अक्षदा टाकायचे आहेत, थोडासा कापूर टाकायचा आहे, थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला या ज्या लवंगा आपण साईडला काढून घेतलेल्या होत्या त्या लवंगा त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि परत तो कापूर तुम्हाला पेटवायचा आहे आणि सगळ्या घरामध्ये फिरायचा आहे आणि घरामध्ये फिरवत असताना माझ्या घरातील दरिद्रता नष्ट होऊ दे, माझ्या घरातील दरिद्रता निघून जा आणि लक्ष्मीचा वास माझ्या घरामध्ये होऊ दे, माझ्या घरात अखंड लक्ष्मीचा वास राहू दे, असं म्हणत म्हणत आपल्याला हा कापूर ही जी पंती आहे ती घरभर फिरवायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ही पंती दाराच्या बाहेर नेऊन ठेवायची आहे. श्री स्वामी समर्थ.